माझ्या आई-बाबांना विचारायचो, की माझे मित्र सगळे गावी जातात सुट्ट्यांमध्ये. आपल्याला गावच नाही आहे. की होस्टिंगचा आदर्श कोणाला म्हणतात? अर्थात सगळ्यात आधी ओरडण्यापेक्षाही सगळ्यात आधी माझी जबाबदारी आहे त्यांना समजून घेणं. कारण प्रत्येकजण एका वेगळ्या बॅकग्राऊंडमधनं इकडे आला आहे. असा शो आपण प्लॅन करतोय, तेव्हा माझा पहिला प्रश्न होता, की खरंच म्हणजे असं तुम्ही खरंच करणार आहात? कारण खूप कठीण आहे हे करणं. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. झी मराठीवर चल भावा सिटीत असा नवीन शो घेऊन श्रेयस सर आपल्यासोबत आलेत. आणि कसे आहात सर? फर्स्ट क्लास, एकदम टकाटक. मी आता बोलणार होते की आम्ही खूप दिवसापासून ऐकतोय, आता कसं वाटतंय? आता म्हणजे तुम्हाला विचारते की तुम्हाला कसं वाटतं? बस सिटीत गाव गाजतंय आणि खूप मस्त वाटतंय. कारण मला वाटतं झी मराठीने हा जो शो कन्सीव्ह केलाय आणि जे खरंच हे एक धाडस केलंय ज्या पद्धतीचं आणि मुलांना मुलींना एकत्र आणलंय, आय थिंक इट्स अ फिनॉमिनल शो. आणि तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे सुरुवात टचवूड खूप छान झाली. लोकांचं खूप भरभरून प्रेम मिळतंय, त्यामुळे खूप खुश आहोत सगळे. पण सर, जेव्हा आपल्याकडे असा शो करणार का विचारलं जातं, तेव्हा पहिला थॉट श्रेयस सरांच्या डोक्यात का? खरं तर जेव्हा पहिल्यांदा असं सांगितलं की असा शो आपण प्लॅन करतोय, तेव्हा माझा पहिला प्रश्न होता की खरंच म्हणजे असं तुम्ही खरंच करणार आहात? कारण खूप कठीण आहे हे करणं, की वेगवेगळ्या गावातनं इंटिरियर्समधनं 12 अशी मुलं शोधणं, की जे एक डुक्कर पकडणार आहे, एक कडक लक्ष्मी समाजातला आहे, एक बैलगाडीची शर्यत करणार आहे, एक बहुरूपी आहे, आणि वेगवेगळ्या पद्धतीची मुलं ही येऊन आज इकडे परफॉर्म करतायत. त्यांना शोधून आणणं, त्या मुलींबरोबर त्यांचं पेअरिंग करणं आणि त्यांना ते टास्क देणं. सो कठीण कॉन्सेप्ट, आणि प्लस सलग 60-70 दिवस हे करणं. सो माझी पण कमिटमेंट 60-70 दिवसाची सलग आहे. सो ते सगळं करणं वॉज अ ह्यूज टास्क. पण मला कॉन्सेप्ट खूप आवडली आणि मला असं वाटलं की झी जर का एवढं मोठं धाडस करतंय तर आपण पण वेळ काढावा आणि हे नक्की प्रयत्न करावा. कुठे ना कुठेतरी जर का लोकांना ते रिलेट झालं तर त्यांना ते खूप आवडेल. आणि जे पहिल्या 2 एपिसोडमध्ये आपण बघितलं की त्यांना आवडले. पण जी सगळी मुलं आली आहेत ना, त्यांच्या वेगवेगळ्या स्टोरीज आहेत ज्या खूप टची आहेत, किंवा असं वाटतं की अरे हे करतात आणि आता इथे आलं. तुम्हाला पर्सनली कोणाची स्टोरी खूप आवडली अशी? नाही, सगळ्यांच्याच. मला वाटतं मी सगळ्यांच्या सुरुवातीला एव्हीज बघितल्या. म्हणजे त्यांच्या एव्हीज तयार व्हायच्या आधी पण जे शूट करून आणलं होतं ते मी सगळं मटेरियल त्यांचं बघितलं. आणि मला वाटतं की आपण सगळेच वेगवेगळ्या पद्धतीने त्या स्ट्रगलमधनं गेलो आहे. तेव्हा तुम्हाला तुमचा स्ट्रगल आठवतो. तुम्हाला आठवतं की कसं तुम्ही पण एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातनं आलात, काही स्वप्न घेऊन आलात, आणि मग ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही जी काय मेहनत केली. तशी ही मुलं आहेत. आज ती वेगवेगळ्या गावातनं, त्यांच्या खूप स्वप्न आहेत त्यांची, खूप त्यांना काही अचीव करायचं आहे, काही सांगायचं आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी ही खूप मोठी संधी आहे आणि कुठेतरी त्या संधीचं सोनं करायला म्हणून ते इथे आले आहेत. सो आय वॉज टच्ड विथ एव्हरी स्टोरी. मग ती सुभाषची असो, क्रिशची असो, किंवा आमच्या निक्सनची असो, आमच्या शत्रुघ्नची असो, कोणाचीही तुम्ही बघाल तर त्याच्यामध्ये खूप खूप वॉर्मथ आहे, खूप इमोशन आहे, खूप आपलेपण आहे. पण आता श्रेयस सरांसाठी गाव हा शब्द खूप जवळचा झाला आहे. तर एखादी अशी गावाची आठवण जी नेहमी लक्षात येते? मी खरं तर मी मुंबईचाच. म्हणजे आम्ही पाठारे प्रभू मूळ मुंबईचेच, त्यामुळे आम्हाला गाव नाही. त्यामुळे लहानपणी मी खूप माझ्या आईबाबांना विचारायचो की माझे मित्र सगळे गावी जातात सुट्ट्यांमध्ये, आपल्याला गावच नाही आहे. ते म्हणायचे हो आता नाही आहे, काय करणार. पण माझा एक मित्र होता, आम्ही जिथे राहायचो तिकडे, आणि तो आणि त्याचे आईवडील मला म्हणायचे, मग तुझं गाव नाही तर काय, तू आमच्या गावी चल. आणि म्हणून ते मला पहिल्यांदा त्यांच्या गावी घेऊन गेले, कणकवलीला आणि मालवणला. आणि मला इतकी मजा आली तेव्हा. एकतर ते म्हणजे सगळेच कुटुंबातले असो किंवा आजूबाजूच्या घरचे असो, कोणाच्याही घरात कधीही जा, कधीही जेवायला बसा, सतत खायला प्यायला तयार, प्रेम, अमाप प्रेम. आणि खूप गोष्टी. बरं, संध्याकाळ झाली की मिणमिणते दिवे आणि मग भूताच्या गोष्टी वगैरे अशा, ज्या इकडनं जाऊ नको, या झाडावरती असं आहे तसं आहे. तो हा सगळा अनुभव माझ्यासाठी खूप नवीन होता आणि खूप आवडलं मला ते. त्यामुळे मी त्यांच्या गावी बऱ्याचदा गेलो आहे. म्हणजे 3-4 वेळा त्याच्याबरोबर मी त्याच्या गावी गेलो आहे. सो खूप चांगला. नंतर तर अर्थात नाटकाच्या दौऱ्यावर आम्ही खूप गावांमध्ये गेलो. पण तो जो अनुभव आहे मालवण आणि कणकवलीचा तो माझा मित्र जयेश आमणे, त्याचा भाऊ पप्पू आमणे,
यांनी मला दिला आणि त्याबद्दल मी खरंच खूप आभारी आहे त्याचा आणि त्याच्या आईवडिलांचा. पण खूप छान सर. पण हा रियालिटी शो आहे ना, म्हणजे आम्ही इतर बघतो, जेव्हा रियालिटी शोमध्ये स्टेजवर येऊन असं कंटेस्टंटशी बोललं जातं, तुम्ही घरात येऊन त्यांच्यासोबत वावरून त्यांच्याशी गप्पा मारणार, त्यांना ओरडणार किंवा त्यांच्या चुका दाखवणार, कसं असणार आहे हे एकंदरीत? आता काय म्हणतात त्याला, तर मोठा भाऊ म्हटल्यानंतर या सगळ्या जबाबदाऱ्या येतातच. अर्थात सगळ्यात आधी ओरडण्यापेक्षा सगळ्यात आधी माझी जबाबदारी आहे त्यांना समजून घेणं. कारण प्रत्येकजण एका वेगळ्या बॅकग्राऊंडमधनं इकडे आला आहे, त्याचं एक वेगळं म्हणणं आहे किंवा त्याचं काय म्हणतात त्याचं ग्रूमिंग एका वेगळ्या पद्धतीने झालं आहे. त्यामुळे कदाचित तो जेव्हा एका पद्धतीने वागेल तेव्हा नक्की त्याला काय म्हणायचं आहे हे आधी समजून घेणं माझं काम आहे. कारण मुली पण समवयीन आहेत, त्यांच्याच वयाच्या आहेत, त्यामुळे तेवढा एक्सपिरियन्स कोणाचाच नाही आहे जेवढा ह्या सगळ्यांमध्ये माझा आहे. सो त्यांना जितकं मी समजून घेतो तितकं मग त्यांना ते बरं वाटतं. मी ऐकून घेतो. हो, आणि प्लस त्यांना थोडं खुलायला पण वेळ लागतो. मग ते सांगतात तेव्हा मी ऐकून घेतो, समजून घेतो आणि मग त्याच्यावर मला जे वाटतं ते मी त्यांना सांगतो. शक्यतो समजवायचा प्रयत्न करतो. कधी गरज पडली तर थोडंसं त्यांना ओरडतो, पण तसं जास्त तशी वेळ आलेली नाही आहे. ते सांगितल्यावर त्यांना लगेच समजतं. सर, शो होस्ट करताना पहिल्यांदा कधी होस्टिंग केलेलं असं आठवतंय? पहिल्यांदा होस्टिंग मला वाटतं आम्ही एक शो करायचो, झीवरतीच असायचा खूप आधी. हीच माझी आवड नावाचा एक शो असायचा, जो खूप सकाळ सकाळी तो शो यायचा आणि आम्ही एका दिवसामध्ये 5-5 एपिसोड शूट करायचो. तेव्हा प्रॉम्प्टर्स पण नव्हते आणि आम्ही ते सगळं 5 एपिसोडचं सगळं वाचायचो आणि मग ती गाणी दाखवायचो एक एक. सो मी, आविष्कार, संजोत मनवा आणि मला वाटतं सोनाली खरे, असं आम्ही 5 जण मिळून 5 दिवस ते करायचो. सो दॅट वॉज माय फर्स्ट एक्सपिरियन्स ऑफ होस्टिंग अ पर्टिक्युलर शो. आणि त्यानंतर अर्थात अवॉर्ड शोज वगैरे बरेच केले, पण ह्या स्केलचा शो हा माझा पहिला असणार आहे, की जी स्केल आहे याची. आय थिंक दिस इज प्रॉब्ली द बिगेस्ट एव्हर रियालिटी शो इन मराठी. आणि जी स्केल आहे आणि जी कन्सेप्ट आहे, इट इज फेनॉमिनल. पण सर, होस्ट म्हटलं ना, एक स्टायलिंगचा पण पार्ट येतो, वेगवेगळेपणा असतो. काय असणार आहे श्रेया सरांच्या स्टायलिंगमध्ये? मला वाटतं ज्या आमच्या टास्क आहेत त्या पद्धतीने आम्ही स्टायलिंग करायचा प्रयत्न करतोय. सो जे कपडेही आहेत ते आर समवेअर को रिलेटिंग विथ द टास्क दॅट वी गिव्ह देम. सो असा प्रयत्न आहे. किती तो सक्सेसफुल होतो ते आपल्याला एपिसोड जसे येतील तसं कळेलच. पण जसं तुम्ही म्हटलं की पहिलं होस्टिंग झीवर, आता पुन्हा झीवर एक वेगळंच नातं झालं. यशला किती मिस करताय? यशला तर खूप मिस करतो मी, टू बी व्हेरी ऑनेस्ट. कारण मला वाटतं यशपेक्षाही यश त्याच्या कुटुंबाला खूप मिस करतो आहे. कारण तुम्ही जेव्हा काम करता 1-1.5-2 वर्ष एकत्र, तेव्हा ऑब्व्हियसली तुमचं एक बॉन्डिंग सगळ्यांबरोबर तयार होतं. आणि जेव्हा तुम्ही बघता की प्रेक्षक पण एवढे इन्वॉल्व झालेत की आजही ते तुम्हाला यश म्हणून बघतात आणि तुम्हाला यश म्हणून त्यांना अजून बघायचं आहे, तेव्हा खरंच असं वाटतं की आपण परत काही ना काहीतरी करायला हवं. आणि झी बरोबर माझं नातं खूपच जुनं आहे. म्हणजे मी मॅक्झिमम टी व्हीवर जे काम केलं आहे ते मी मॅक्झिमम झीवर केलं आहे, हिंदी असो किंवा मराठी असो. सो देर इज डेफिनेटली अ स्पेशल बॉन्ड विथ झी. आता इथेच थांबते, फक्त शेवटचं एक विचारते की होस्टिंगचा आदर्श कोणाला मानता आणि जाता जाता प्रेक्षकांना काय सांगा? मला वाटतं तसे खूप आहेत, पण काही लोकांनी जो एक पायंडा रचला आहे त्यात सगळ्यात आधी नाव घेईन मी मिस्टर बच्चन यांचं, की त्यांना जेव्हा पहिल्यांदा KBCमध्ये बघितलं की ज्या डिग्निटीनी, ज्या स्टाईलनी त्यांनी ते सगळं कंडक्ट केलं, आय थिंक ते खूपच फेनॉमिनल होतं. त्याचबरोबर जेव्हा हे सॅटेलाईट चॅनल सुरू झाले होते तेव्हा मला वाटतं मोहन कपूर एक शो करायचे, सांप सीडी नावाचा, तो पण झीवरच असायचा. आणि त्याच्यात त्यांची जी एनर्जी होती, किंवा अंताक्षरीमध्ये अन्नू कपूर त्यांची जी एनर्जी होती आणि त्यांनी ज्या पद्धतीने सगळ्यांना आपलं करून घेतलं होतं, किंवा सारेगमामध्ये सोनू निगम, आय थिंक ऑल दिस पीपल हॅव इन्फ्लुएन्स्ड यू अ लॉट अँड इन्स्पायर्ड यू
टू मे बी डू समथिंग ऑन दोज लाईन्स. येस. आता प्रेक्षकांना काय सांगायला आवडेल? चल भावा सिटीत. बस त्यांना एवढंच सांगेन की तुम्ही शो बघा, कारण तुम्हाला पहिल्या 2 एपिसोडमध्ये मजा आली आहे, तर पुढचे एपिसोड्स तर अजून रंगतदार असणार आहेत. आणि आपले गावरान ब्रो जे सगळे आहेत ते सिटी सुंदरींबरोबर मिळून ज्या काय पद्धतीने सगळ्या टास्क करतायत ते बघून तुम्हाला नक्कीच मजा येईल. येस. थँक्यू सो मच सर आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.